अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमृता दल कभी पहुंचे बंडरा नई बस्ती समता चौक, जहां आज पूरे हिंदुस्तान के अंदर संविधान दिन मनाया जा रहा है। उसी को देखते हुए हर साल की तरह इस साल भी बंडरा नई बस्ती समता चौक पर संविधान दिन का आयोजन किया गया है। इसके आयोजन कमेटी के उत्तर समिति के अध्यक्ष है मनोज भाव गजबे, सचिव है सिद्धार्थ भाव बंसो, और यहाँ सैकड़ों की तादाद में समाज बंधु पहुंचे हैं। मैं दिखाना चाहूंगा, और आज यहाँ पे संविधान दिन मनाया जा रहा है। देख सकते हैं, हर साल की तरह इस साल भी प्रोग्राम यहाँ पे शुरू होने जा रहा है। और ये मैं दिखाना चाहूंगा आपको यहाँ पे विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुरस्कार समिति द्वारा यहाँ पे आयोजन किया जाता है, और पूरे समाज बंधु यहाँ पहुंचे हैं, और सभी समाज के लोग पहुंचते हैं। ऐसा नहीं है बौद्धिस्ट यहाँ पे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट सभी समाज के लोग पहुंचे हैं, और बहुत ही अच्छे से खुशियों के साथ संविधान दिन यहाँ पे मनाया जाता है। सर्व और इथे सर्व आपले जे देख सकते हैं रहिवासी आलेले आहेत, सर्व मंडळी पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आहेत। ते सर्वांना विनंती करतो काफी तादाद में महिलाएं भी यहाँ पहुंचे हैं। हमारे अजहर खान साहब यहाँ पहुंचे, अवघ्या एका मिनिटामध्ये सुरुवात करीत आहोत। मनोज भाव गजबे पुतला समिति के अध्यक्ष, और सचिव हमारे सिद्धार्थ भाव बंसोड़ है। आज दिनांक 26 नवंबर भारतीय बौद्ध महासभा के अध्यक्ष मचिन भाव भटकर, और इसके बाद फिर हम पूरी हम कुछ की कवरेज करते हैं, पूरी कवरेज करके वो आप तक पहुंचाते हैं। किशोर बोरकर जिथे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यावे। किशोर भाऊ बोरकर या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण होत आहे। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहमद पटेल साहेब जिथे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यावे। लाइक भाई अहमद पटेल जिथे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यावे। लाइक भाई अहमद पटेल जिथे कुठे असतील त्यांनी उपस्थित सर्व आपण मान्यवर आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी गजानन मोठेवेळी सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहावे। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। आळे काढून जा पहिले भाऊ, पहिले आळे काढून आळे काढून आराम
भारतीय तिरंगा ध्वजाचा जय असो, भारतीय तिरंगा ध्वजाचा जय असो, भारतीय तिरंगा ध्वजाचा जय असो. सर्वांनी आपल्या जागेवर सावधानच्या स्थितीमध्ये उभे राहावे. एकदा सावधान. बस बस. थोडं लेना भरती करा. आम्ही या ठिकाणी राष्ट्रगीत म्हणायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. भारत देशाचा भारत देशाचा भारत देशाचा. त्यानंतर या गिराला भेटायला तीनो सलामी तो सलामी तो. तसेच यानंतर आपल्या जागेवर सावधानच्या स्थितीमध्ये उभे राहावे. एकसाथ सावधान होते. सावधान. सविस्तर या दर्शक अभ्यासमध्ये शहीद झालेल्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न. यानंतर या ठिकाणी आपण संविधान प्रास्ताविकेचे या ठिकाणी उद्घाटन आपल्या या ठिकाणी हजर झाले आहे. संविधान प्रास्ताविकेच्या पुस्तकाचे या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. यानंतर संविधान प्रास्ताविकेचे या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत व सर्व हे उद्घाटन आपण आपल्या या ठिकाणी महिलांच्या हस्ते करणार आहोत. कारण एक धर्म ने महिलाओं को सती बनाया, एक धर्म ने महिलाओं को सती बनाया और मेरे हिंद के संविधान ने उन्हीं महिलाओं को प्रधानमंत्री और राष्ट्रपति बनाया. आणि या ठिकाणी संविधान प्रास्ताविक या सर्व आंबेडकरी जनतेने दिलं होतं. मागील 7 वर्षापूर्वी आपल्या ह्या पंचायत शहरामध्ये ऐतिहासिक असं भव्य दिवस महामानव परमवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा ह्या ठिकाणी उभारण्यात आलं. खऱ्या अर्थानं हा कोणत्या एकट्याचा श्रेय नाही, ते संपूर्ण पंचायत शहरातील सर्व ज्येष्ठ सुद्धा आता होत आहे आणि पुष्कळचे काम आणखी बाकी आहेत. आणखी हे दिवस सुद्धा त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचे नोंद झालेला आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून आणि संविधानाचे जयघोष करून सर्वांनी भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचा महामानव परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा राहण्यासाठी नाव घेत आहे. तरी सर्वांनी या मंचकावर यावे. सर्वप्रथम माननीय लाईकभाई अहमद पटेल यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचकावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. त्यानंतर विषय नाही आपल्याकडे आपण नंबर ठेवा ना. हमने ले अवकाश नहीं हमारे पास.
खड्डे खोदले आपण तिला तुरुंगोटे आणलो सरात गोष्टी केल्या आपण हा? त्यानंतर सर्वांना भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या विधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःवर अर्पण करीत आहोत. भारतीय संविधान दिनाचा सर्व मान्यवरांना विनंती की आपल्या त्याच्यावर सांगा. मारलास जरी गुलामीस घाव तू घेऊन या लेखनी तोडली तलवार तू. मारलास जरी गुलामीस घाव तू घेऊन या लेखनी तोडलीस तलवार तू. धैर्य वेळा माणसाचा हलता लगार तू. लाभली या लेखनीला तळपती धारू तू. जय भीम, जय भारत, जय संविधान. महामानव परमपूजनीय बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे अगणित असे काहीतरी उपाध्याय बाबासाहेबांना आहेत जो आपण स्वप्न सुद्धा विचार करू शकत नाही. ज्या देशामध्ये विविध बोली भाषा, ज्या देशामध्ये विविध राज्य, ज्या देशामध्ये हजारो जाती पंथ, ज्या देशामध्ये विविध विचार शैली संस्कृती सामाजिक इतकं असून सुद्धा त्या महामानवाने त्या कालावधीमध्ये ज्या रूढी परंपरेमध्ये त्यांनी भारत संविधान लिहिलं आणि 26 नोव्हेंबर 1900 केलं. खऱ्या अर्थानं गेल्या 75 वर्षापासून ज्या संविधानावर हा देश चालत आहे, आज सर्व देश हा अंगीकारून आणि सर्व एकवाक्यतेने आणि स्वातंत्र्याने आणि अभिव्यक्तीने वागत आहे. आज ह्या ठिकाणी बरेच ह्या ठिकाणी आपण पाहतो मोठी संख्या ह्या ठिकाणी महिलांची आहे. ज्या महिलांना शिक्षणाचं अधिकार नव्हतं अशा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या संविधानामधून त्यांना दिलेला आहे. समानता कशाला म्हणलं जातं हे अख्ख्या देशामध्ये आज भारतीय संविधानाच्या मोठमोठ्या PhD आणि डॉक्टरेट केल्या जातात. अशा महामानवांनी जो संविधान आपल्याला दिलं, आज तो दिवस आपण मोठ्या हर्षोल्लासात गर्वाने आपण ह्या ठिकाणी साजरा करत आहोत. खऱ्या अर्थानं हा जो लढा आहे हा संपलेला नाही. गेल्या 75 वर्षापासून काही कुलपती लोक आज सुद्धा म्हणतात की भारतीय संविधान हा बदलला पाहिजे. अरे भारतीय संविधान बदलण्यापूर्वी सर्वात प्रथम हे तुम्ही निर्देश केला पाहिजे की बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं होतं की संविधान किती चांगलं असलं परंतु त्याला राबवणारे जर खोटे असले आणि नापाक लोक असले तो किती चांगलं तरी तो साधित चांगलं होणार नाही. अरे जेव्हा आमचा बापच आम्हाला सांगून गेलेला आहे की किती चांगलं लिहिलं पण चालवणारा जर व्यवस्थित नसेल, तो कुरपतीवाला असेल तर तो कधी चांगला साबित होणार नाही. मग कशाला म्हणता तुम्ही की भारतीय संविधान बदलायचं आहे आणि कशामुळे बदलायचं आहे? कारण की तो अधिकार बाबासाहेबांनी सर्वांना समानतेचा दिलेला आहे, महिलांना दिलेला आहे, पुरुषांना दिलेला आहे. तुमच्या रूढी परंपरा तोडून बंधने तोडून त्यांनी बाबासाहेबांनी सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आणि आमचा हेलून घ्यायचा हा अधिकार तुम्हाला नाही आणि ते कदापि आम्ही होऊ देणार नाही. खऱ्या अर्थानं ज्या चौकामध्ये आपण उभे आहोत, ज्या चौकामध्ये गेल्या 4 वर्षापासून ज्या गोष्टीसाठी आपण लढत आलो, आमची वय कमसे कम आता 43-44 ची असेल, परंतु त्यावेळेस ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि हा दिवस आज या ठिकाणी या चौकाला घडवून आणलं, अशा काही व्यक्तींचा या ठिकाणी आम्ही सत्कार करण्याचा ठरवलेला आहे. खऱ्या अर्थानं बरेच जण आमची पत्रिका पाहून बरेच जण प्रश्न उपस्थित केलं आणि सांगायचं म्हणून सांगत आहे तुम्हाला काय की वारी आता पुष्कळ वाहत आहे. काय की टीका टिप्पणी नको म्हणून आम्ही कोणाला उद्घाटक किंवा प्रमुख पाहुणे किंवा स्वागत अध्यक्ष हा ठेवलं नाही.
काही कसं असतं, हे तर चांगलं असतं, परंतु मानसिकता लोकांची बदललेली आहे. आपण एखाद्याचं नाव टाकलं असतं, त्याने म्हणलं असतं बरोबर समोर इलेक्शन म्हणून केलं असं, आणि सत्कार समारंभ ठेवलाय तर कोणाचं ठेवलाय हे त्यांना माहित नव्हतं, म्हणजे बा कोणाचं ठेवलाय तर हेच गुपित होतं. कारण की प्रत्येकाला वाटतं की आमचं झालं पाहिजे, आम्ही काम करतो, परंतु खऱ्या अर्थानं जो निस्वार्थ आपल्या परिवाराला, आपल्या सर्व कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जे निस्वार्थपणे, ज्याचं नाव सुद्धा लोकांना माहित नाही, असे काही लोकांचा आम्ही ह्या ठिकाणी सत्कार घेण्याचं ठरवलं आहे. ज्याचा मनात कोणत्या प्रकारचा हेतू नाही किंवा त्याच्या मनामध्ये कोणतं राजकारण नाही, कोणतं समाजकारण नाही, फक्त बाबासाहेबांचं ध्येय आणि त्याचे उद्दिष्ट त्याच्या मनात आहे, अशा लोकांचा सत्कार घेण्याचा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्याही प्रकारची भाषणबाजी न करता यांच्याच उपस्थितीमध्ये, यांच्या समक्ष, त्यांच्या सर्वांच्या समक्षमध्ये आपण त्याचं ह्या ठिकाणी स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत. म्हणून मी ह्या ठिकाणी ज्या स्वागत समारंभासाठी आमचे प्रमुख म्हणून आम्ही अशोक नंदगोल यांना विनंती करतो आणि मनोज भाऊ, सतीश भाऊ भालेराव यांना सुद्धा विनंती करतो, आपण पप्पू गडलिंग पुढे आपण सर्वांनी ह्या ठिकाणी यावं. मी ज्यांचे नाव ह्या ठिकाणी घेईल, आपण सर्वांनी त्याचं ह्या ठिकाणी स्वागत करण्याकरता मदत करावी अशी आपण विनंती करतो. गेलो शाल शाल करून द्या ना, शाल ओढून द्या. सर्वांनी टाळ्या वाजवून ह्या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवावं. या ठिकाणी अक्रम देशमुख यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यावं. रोशनीताई मेघवानी आलेल्या त्यांना सुद्धा विनंती करतो. रिजवान भाई संचालक हिंदुस्तान बेकरी यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. जफर भाई हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व उपस्थित या ठिकाणचे आपले सर्व सामाजिक कार्यकर्ते यांना सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. एक आपण प्रकाश भाऊ फोरकर यांच्या वतीनं ते 2 शब्द सांगणार आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, स्मारक समिती यांच्यातर्फे जो जाहीर सत्कार आज माझे आयुष्यमान शांतारामजी पोहरकर यांना देण्यात आलेलं आहे, त्यांचं त्याबद्दल मी स्वागत करतो. आणि असाच उपक्रम या भारतीय संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण झालेल्या असल्यामुळे आपण सतत चालू ठेवावा अशी मी त्यांना शुभकामना देतो. आणि भारतीय संविधानाचा विजय असो असं म्हणून माझे खऱ्या माणसाचं दिवंगत बी.डी. राऊत यांचं या ठिकाणी आपण त्यांच्या पत्नीच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करत आहोत. आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यावं, त्यांच्या ऋणी म्हणून आपण आभार व्यक्त करावा. नका काय की असे काही लोक आहेत की आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांसाठी काम करण्यासाठी काही निस्वार्थी लोक सुद्धा होते, त्यांचे चेहरे खऱ्या अर्थानं आज आपल्याला यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यानंतर मार्गदर्शन करणारे, आम्हाला समर्थन देणं असे लाईक भाई आणि प्रकाशजी दातार यांचं या ठिकाणी ते स्वागत करत आहेत. मी भारतीय बौद्ध महासभेचे समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. आपल्यास यानंतर आपल्या मिलचाल क्षेत्रातील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला समर्पित अशा महिला कार्यकर्त्या ज्यांच्या मार्गदर्शनात
नेहमी आम्ही काम करत असतो अशा गुरुपताबाई डोंगरे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं, अभिनंदन करावं. धन्यवाद. मी या ठिकाणी ताईला विनंती करतो की आपण हे गाणं बाबासाहेबांवर व्हावं. त्यानंतर भीमराव का फूल गुलाब का संघर्षों के साए में क्या क्या दिन बीते थे, क्या क्या दिन बीते थे. रमाबाई रोते थे, साहिब दुखी होते थे, साहिब दुखी होते थे. सब कुछ लुटा दिया, सब कुछ लुटा दिया. समाज सेवा के खातिर सारा जीवन अर्पण किया. फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा भीमराव का. जीवन आसान नहीं था, जीना आसान नहीं था. बाबा साहिब ने सबको जीना सिखा दिया. छोटी सी कलम थी पर जान से भी प्यारी थी, जान से भी प्यारी थी. रात दिन लिखते थे, सब पे वो भारी थी, सब पे वो भारी थी. संविधान लिख दिया, ओ संविधान लिख दिया, संविधान लिख दिया. शिक्षण का महत्व क्या है सारे जग को दिखा दिया. फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा भीमराव का. जीना आसान नहीं था, जीवन आसान नहीं था. बाबा साहिब ने सबको जीना सिखा दिया. फूल गुलाब का. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम. त्यांनी दिलेला आहे अशा व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कारात मूर्ती म्हणून त्यांना या ठिकाणी आचरण केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन महापुरुषांचं अभ्यासात्मक असं प्रवचन आणि सर्व बहुजनांचे संत आणि गुरु महापुरुष यांना निर्वाण वंदन करतो. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व यांना सुद्धा अभिवादन करतो. आज या ठिकाणी माझा जो सत्कार केला या समितीचा मी अभिनंदन करतो. धन्यवाद. आरती घटले गातू शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. सुगंधा परितो कीर्ती दिगंधात वाहे, दिगंधात वाहे. भारतीय घटनेचा तू आ आ आ. भक्तिभाव श्रद्धा तुमने
तुला अर्पिताना कंठ दाटून ये आमचा उरलोच ताना तुझी स्मृती अंतकरणी दुःख कोरत आहे सुगंधा परितो कीर्ती दिगंधात वाहे भारतीय घटनेचा तू शूद्र म्हणून जय जय मानो हीन लेखलेले तन मनातून काढून तू त्या प्रकाशित केले कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे सुगंधा परितो कीर्ती दिगंधात वाहे भारतीय घटनेचा तू चंदना परी तुझी जुनी कष्ट सोसले ज्ञान सूर्य तुझे आमचा तूच बोधिवृक्ष तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे सुगंधा परितो कीर्ती दिगंधात वाहे भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे खऱ्या अर्थानं अजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. साधा सरळ माणूस कोणती अपेक्षा न ठेवता आम्हाला काम नाही करायला शरम वाटते तर झाडू कशी मारावा, परंतु तो माणूस ज्या पद्धतीनं काम करतो खरं तर हा माणूस आवश्यक आहे. मी या ठिकाणी किशोरभाऊ इंगोले आणि त्याचप्रमाणे प्रतिभाऊ खडसे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यावं. माननीय प्रतिभाऊ खडसे आणि इंगोले भाऊ शिरस दादा सुरज हात होता ज्यांनी याला प्रसिद्धी दिली होती त्या कालावधीमध्ये असे आमच्या बडनेरा शहरातील वृत्त संपादक म्हणून आज मोठ्या पदावर आहेत लोकमतचे असे आपल्या बडनेरा शहरातील ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्या ठिकाणी सिद्धार्थ मंडळाचे आणि आपल्या बडनेरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ मिश्रा तरी आपल्या भावना या माध्यमातून कटलेल्या आहेत असं मी मानतो. कारण की सर्वांना उत्सुकता असते की बाबासाहेबांवर बोललं गेलं पाहिजे, आपण दोन शब्द जनतेपर्यंत आपल्या दोन शब्द भावना गेल्या पाहिजे. परंतु दोघांना बोलू देऊ ते तिसऱ्याला बोलते हा हेवा दावा का की बाबासाहेबांनी सांगितलं समांतर ठेवा, मग आपण हे समांतर ठेवू तो कोणीच बोलू नये. आपण कोणीच बोलू नये. आपण आता आपलं काम करून दाखवू. बोलणं कमी काम जास्त. म्हणून सर्वांना पुढील भविष्याचा मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण निरंतर तसंच विकास कामं करत राहत सामाजिक हिताचे कामं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतला स्मारक समिति के माध्यम से संविधान का प्रास्ताविक का विमोचन उसका किताब यहाँ पे प्रदर्शित किया गया तथा समाज में जो चळवळ कर रहे हैं सामाजिक चळवळ कर रहे हैं ऐसे बुजुर्ग लोगों का सत्कार यहाँ पे किया. मैं समिति का धन्यवाद करता हूँ. साथियों, आज 26 नवंबर संविधान दिन. सबसे पहले मैं आपको आगाज करना चाहता हूँ सभी साथियों को भारतीय संविधानाचा. देखो जो मन से नहीं बोल रहा उनको संविधान के प्रति कुछ भी नहीं है. भारतीय संविधानाचा. फिर से एक बार हाथ ऊपर करके भारतीय संविधानाचा. देखो जिस अभी भी मौका है, जिसने हाथ में ऊपर किया उसके मन में संविधान ही नहीं है. भारतीय संविधानाचा. फिर से एक बार देखो मैडम आप न्याय मांगने के लिए आए. मैडम आप न्याय मांगने के लिए आए. भारतीय संविधानाचा. चलो. असंगठित आदमी कभी आगे बढ़ नहीं सकता.
देखो संविधान क्या कहता है, असंगठित आदमी कभी आगे बढ़ नहीं सकता, हिंसा के दुश्मनों के साथ कभी लड़ नहीं सकता, जो किताब संविधान की पढ़ नहीं सकता वो कभी बुलंदी पर चढ़ नहीं सकता, वो कभी बुलंदी पर चढ़ नहीं सकता। साथियों, सबको पता है बाबा साहब ने बड़ी मेहनत से संविधान बनाए। अब कुछ लोगों का कहना है कि संविधान बोले तो केवल आरक्षण, संविधान बोले तो आरक्षण नहीं भाई, संविधान बोले तो आपका जीने का तरीका, आपका स्वातंत्र्य, समाज में रहने का तरीका, ये संविधान कहता है। मैं ज्यादा नहीं बोलूंगा, बस एक पॉइंट आपके सामने रखूंगा कि देखो, जब डॉक्टर पंजाबराव देशमुख बाबा साहब के राजगृह पर गए थे और बाबा साहब उस समय बहुत बेचैन थे संविधान लिखने के लिए, और रात भर संविधान को लिखते लिखते कब सुबह हो गया उन्हें पता नहीं चला। और उतने में बाबा साहब, आप दलित, पीड़ित, शोषित सभी समाज के लिए कुछ कर रहे हो, क्या आप हमारे समाज के लिए कुछ करोगे? क्या आप हमारे समाज के लिए इस संविधान में न्याय दोगे? तो बाबा साहब ने जो संविधान का कुछ पन्ना लिखा था, वो पन्ना डॉक्टर पंजाबराव देशमुख जी के हाथ में दिया और बाबा साहब बोले कि मैं 2 मिनट का रेस्ट लेता हूँ, आप इस पन्ने को पढ़ो। और सही में जब बाबा साहब आए और डॉक्टर पंजाबराव देशमुख तुरंत उठे और बाबा साहब आम्बेडकर का गला पकड़ के उनका कंधा लगा के उनको पकड़ा और बाबा साहब ने कहा, पंजाबराव देशमुख साहब ने कहा कि आपने तो ये हमारा समाज के लिए बहुत कुछ लिखा। तो बताना चाहता हूँ, उन सभी भाइयों को बताना चाहता हूँ कि वो पन्ना था 340 कलम का, वो पन्ना था 340 कलम का और 341 कलम का और 342 कलम का। क्या था वो 340 कलम का? अब संविधान बोला जाता है खाली शेड्यूल कास्ट फेडरेशन, शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब के लिए आरक्षण दिया। आपको बता देना चाहता हूँ और आप भी बाहर बताओ कि बाबा साहब ने अगर पहली कलम लिखा है तो 340 कलम अदर बैकवर्ड क्लास के लिए लिखा है, वो ओबीसी के लिए लिखा है। और उसके बाद बाबा साहब ने 341 कलम ये शेड्यूल कास्ट के लिए लिखा है और उसके बाद बाबा साहब ने तीसरी कलम जो लिखा है 341 वो शेड्यूल ट्राइब के लिए लिखा है। आप बताओ, आप सभी दलित, पीड़ित, शोषित समाज से जो बाहर आया वो खाली बोलता है शेड्यूल कास्ट के लिए लिखा, शेड्यूल ट्राइब के लिखा, लेकिन पहले जो कलम लिखा है 340 कलम वो बाबा साहब ने आपके लिए लिखा। ओबीसी में सभी आते, मुस्लिम भाई भी आते, तेली, माली, कुंडी सभी आते, सबके लिए न्याय वहां पे बाबा साहब ने 340 कलम के माध्यम से लिखा। लेकिन 340 कलम केवल एजुकेशन के लिए उस समय के तथाकथित नेताओं ने उसको मान्यता दिया और यही 340 को पूर्णतः मान्यता नहीं दिया। इसके लिए बाबा साहब ने हिंदू कोड बिल और 340 के कलम के लिए कानून मंत्री का इस्तीफा दिया था। ये पहले बाबा साहब थे, पहले मंत्री थे जिसने हिंदू कोड बिल, जो महिला का स्वातंत्र्य, जो महिला का उत्पीड़न से दूर निकालने का जो 300 हिंदू कोड बिल था, महिलाओं को ऊपर लाने का 300 हिंदू कोड बिल था, उसको मान्यता नहीं मिला करके बाबा साहब ने कानून मंत्री का राजीनामा दिया। ये पहले मंत्री थे। पूरे इंडिया में आज तक की ये घटना है कि महिलाओं के उत्थान के लिए और 340 कलम पूर्णतः नहीं होने के लिए पहले मंत्री जो थे वो बाबा साहब ने अपना राजीनामा दिया उस कलम के लिए और हिंदू कोड बिल के लिए। ये आपको समझना होगा। मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगा, यही बोलने के लिए बहुत है, क्योंकि संविधान को पूरा अगर विश्लेषण करना पड़ेगा तो काफी बहुत कुछ पढ़ना पड़ेगा। बस 2 शब्द मैं यही पे खत्म करता हूँ। धन्यवाद। ज्यांनी नेहमीच आम्हाला मदत केली आणि पाठबळ दिलं असा व्यक्तिमत्व आपल्या बडनेरा शहरातलं हरभजन जी सिंह, आओ आप सामने आ जाओ। ताई, विजयताई, सर्व जो आपण आज जो कार्यक्रम केलेला आहे, खऱ्या अर्थानं जो आपला संविधानिक पुस्तिका आहे, त्यासाठी ह्या मुलानं
पुष्कळ मेहनत घेतली असं इंजिनियर हरीशजी अटलकर ते सर्टिफिकेट सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करावं. हरीशजी अटलकर अमरावती शहरामध्ये जेवढे सौंदर्यीकरण चालू आहे. अमरावती हलचल न्यूज चैनल ने आज 26 नवंबर संविधान दिन की पूरी कवरेज की पूरी लोकेशन ली और बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पे समता चौक पे प्रोग्राम संपन्न हुआ. संविधान दिन के उपलक्ष्य में पुतला समिति के अध्यक्ष मनोज भाव गजबे और सचिव सिद्धार्थ बंसोड़ ने पूरा ऑर्गेनाइज किया था. सभी लोग पहुंचे यहाँ पे, सभी समाज के लोग पहुंचे और संविधान के बारे में जानकारी दी. जिन लोगों ने सेवा की, जिन लोगों ने खिदमत की, मेहनत की, उनका सत्कार भी किया गया, उनको अवार्ड से नवाजा भी गया. तो मेरे साथ में जुड़ रहे पुतला समिति के हमारे सचिव है सिद्धार्थ भाव बंसोड़. मैं चाहूंगा संक्षेप में आज के विषय में अध्यक्ष से बात में पूछता हूँ. पहले सचिव भाव. सबसे पहले आपको भारतीय संविधान दिन के मंगलमय शुभेच्छा देता हूँ. महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने 26 नवंबर 1949 को जो संविधान लिखा और जो समर्पित किया देश को, जो संविधान सभा के अध्यक्ष थे माननीय राजेंद्र जी प्रसाद, इनके समक्ष जिस दिन उन्होंने संविधान समर्पित किया और संविधान सभा में जो भाषण दिया था, उस भाषणों का अंतर्गत आज जो परिस्थिति भारत के अंदर है वो तंतोतंत जो अंबेडकर जी ने बोला था आज वो बराबर लागू हो रहा है. आज की देश की परिस्थिति, आज की राजनीतिक सत्ता वही नहीं तो युवा को जो रोजगार होना है, जो शिक्षण होना है, जो चीजें होना है, वो आज इस भारत देश को कठिनाई में लेके जा रही है. बाबा साहब ने कहा था कि ये संविधान एक देश में लोकशाही बलकर रहे, हर व्यक्ति को स्वातंत्र और समानता मिलते रहे, अधिकार मिलते रहे, पर उसको कुचलने का कुछ संगठन, कुछ तत्व ऐसे कार्यरत हैं जिसे अब हम सब युवाओं को मिलकर उनको निपटाना है, उनसे लड़ना है. हमारे विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतला समिति की ओर से अध्यक्ष मनोज जी गजबी है और हमारे उपाध्यक्ष अशोक जी नंदागौड़ी, हमारे मामा मधुकर जी साकरे, पप्पू जी गडलिंग, मच्छिंद्र जी भटकर, ये तमाम जितने भी हमारे पदाधिकारी हैं, हम आशा करते हैं कि भविष्य में आप सभी का ऐसा अगर हमें साथ रहा तो हम आने वाले हर मुश्किलों का सामना, संघर्ष जो बाबा साहब ने हमें सिखाया है वो हम करते रहेंगे. और आज के दिन ये प्रणम लेते हैं कि आने वाले वक्त भी हर भीम सैनिक, जो सच्चा भीम सैनिक है, उनको एक अधिकार मिले, उनका सम्मान समाज में हो, इसलिए हम कार्यरत रहेंगे. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद जी. और आज 26/11 है. 26/11 जो मुंबई पे अटैक हुआ था, वो 26/11 के हमले में 18 हिंदुस्तान के वरिष्ठ अधिकारी और कर्मचारी शहीद हुए थे. हम उनको भी नमन करते हैं और यहाँ पे श्रद्धांजलि दी गई है उन 18 सैनिकों को. और हमारे साथ में जुड़ रहे समता चौक पुतला समिति के अध्यक्ष मनोज भाव गजबे. तो संविधान ने हमें अधिकार दिया है, तो संविधान ने अधिकार दिया, हमें जीने का अधिकार दिया है, बात करने का अधिकार दिया, चलने का अधिकार दिया, महिलाओं को पूरा अधिकार दिया, सभी समाज को अधिकार दिया गया उस संविधान के अंदर. संविधान के अंदर भारत लिखा गया है. भारत का मतलब पूरे सब समाज को लेकर चलने वाला वो एक भारत हमारा संविधान कहता है. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी वतन है हिंदुस्तान हमारा, ये क्वालिटी हमारे हिंदुस्तान की है और ये हमारा संविधान सिखाता है और हम संविधान ने ये अधिकार दिया है. पुतला समिति के अध्यक्ष मनोज भाव गजबे, इस मौके पर 2 शब्द. सभी को, शहरवासियों को संविधान दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. और ये जो पुतला समिति है, ये हरदम ही नए नए प्रोग्राम अरेंज करते रहती है और इसमें सभी एकजुट से रहते हैं, एक के दिल को समझकर सब एक के भावनाओं का काम करते हुए हर कार्यक्रम को सक्सेस करते हैं. ये समिति की ताकत है, सब मिलजुल के रहते हैं. इसके कारण ही बडनेरा शहर में सबसे ज्यादा अंबेडकर पुतला समिति कार्यक्रम लेती है. आज संविधान दिन है, इस मौके पर मैं बोलना चाहता हूँ कि जैसा हर धर्म का ग्रंथ है, वो ग्रंथ तुम घर में रखते हैं और उसका पालन करते हैं. अपने धर्म के प्रति सबको सम्मान होना चाहिए और उनका आदर करना ही चाहिए. उसी तरह
इस भारत में देश का भी एक संविधान है जो जैसा हर धर्म का ग्रंथ है, तो भारत में जीने के लिए किस वो ग्रंथ है, जीने का तरीका सिखाता है, किस ढंग से रहना चाहिए करके हर घर में संविधान होना ये जरूरी है। बस इतना मैं दो शब्द बोलना चाहता हूँ और संविधान का पालन करते हुए स्वतंत्र, बंधुत्व और लोकशाही जिंदा रखने के लिए सभी ने पालन करना चाहिए, इतना ही मैं बोलना चाहता हूँ। धन्यवाद हमसे बात करने के लिए। हम राहत इंदौरी साहब का हमेशा एक शेर कहते रहते हैं, मरहूम राहत इंदौरी साहब का, कि मजहब ने सिखाता आपस में बैर रखना, हिंदी वतन हिंदुस्तान हमारा, सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बुद्धिस्ट सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान नहीं है। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमृतसर न्यूज के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद जय महाराष्ट्र।